हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी केलेली स्वामी सेवा ही चमत्कारी ठरू शकते. होय, सामान्य दिवसांपेक्षा या दिवशी केलेली प्रार्थना अनेक पटींनी परिणामकारक ठरते असं शास्त्र आणि अनुभव सांगतात. आता हुताशनी पौर्णिमेच्या रात्री केलेली ही स्वामी सेवा इतकी प्रभावी का मानली जाते? खरंच या दिवशी केलेला नामजप, प्रार्थना, दीपदान आपल्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो का? याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा मिळणार आहे. आता हुताशनी पौर्णिमा का विशेष आहे? तर हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळीची रात्र, फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. ही फक्त रंगांची सुरुवात नाही, तर नकारात्मक शक्ती जळून जाण्याची रात्र आहे. पौराणिक दृष्ट्या होळीचा अग्नी हा प्रथम महायज्ञाची स्मृती आहे. होलिका दहनाच्या कथेत भक्त प्रल्हादच्या भक्तीने दुष्टता जळून गेली. अग्नी म्हणजे शुद्धीकरण, पापक्षालन आणि नव्या सुरुवातीचा संकेत असतो. तर वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर फाल्गुन पौर्णिमेला सूर्य विषुववृत्तावर येतो, उष्णता वाढते, जमीन तापते. होळी लावल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा जळून जाते, सूक्ष्म पोकळ्या भरतात. म्हणूनच या रात्री विश्वातील ऊर्जा अत्यंत सक्रिय असते. म्हणून हुताशनी पौर्णिमेला तुम्ही केलेली प्रार्थना सामान्य दिवसापेक्षा अनेक पटींनी परिणामकारक ठरते असं शास्त्रही सांगतं आणि अनेक अनुभवही सांगतात. तुम्ही कधी होळीच्या अग्नीसमोर उभं राहून मनातील एक वाईट विचार जळून जाऊ अशी प्रार्थना केली आहे का? कारण ती ऊर्जा खूप शक्तिशाली असते. हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आता मुख्य मुद्दा, स्वामी भक्तांना हे माहीतच आहे की श्री स्वामी समर्थ म्हणजे फक्त देव नाहीत, ते साक्षात कृपा, संरक्षण आणि अग्नितत्वाचं प्रतीक आहे. अक्कलकोटमध्ये प्रगटलेले श्री स्वामी समर्थ, त्यांचा संबंध अग्नीशी, शुद्धीकरणाशी जोडला जातो. स्वामींची कृपा ही अग्नीसारखीच आहे, जळते, शुद्ध करते आणि नवजीवन देते. म्हणून या दिवशी स्वामी सेवा करावी. पण कशी? तर हुताशनी पौर्णिमेच्या रात्री स्वामींचं नामस्मरण करावं. ओम श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा जपावा. यावेळी एक तुपाचा दिवा लावावा. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी केलेली ही साधी सोपी सेवा तुमच्या जीवनातील अडथळे दूर करेल. नकारात्मकता जळून जाण्यासही सुरुवात होईल. कारण असं अनेक भक्त सांगतात. हे अनुभव तुम्हीही घ्या आणि कमेंट करून तुमचे अनुभव शेअर करा. ही केवळ जादू नाही, ही श्रद्धेची ऊर्जा आहे. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळीचा अग्नी आणि स्वामींची कृपा ही दुप्पट शक्ती प्रदान करते. स्वामी स्वतः म्हणतात, भक्तांची श्रद्धा हाच माझा बल आहे. त्या रात्री श्रद्धा अग्नीसमोर व्यक्त केली तर चमत्कार घडतोच. काही खरे अनुभव सांगायचे झाले तर एक भक्त सांगतो की त्याची कोर्ट केस वर्षानुवर्ष अडकलेली होती. हुताशनी पौर्णिमेला स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून 108 वेळा त्यांनी स्वामींच्या नावाचा जप केला. पुढच्या आठवड्यातच ती केस मार्गी लागली आणि न्याय मिळाला. तर दुसरा भक्ताचा अनुभव असा की नोकरीत प्रमोशन अडकलेलं होतं, म्हणून त्याने हुताशनी पौर्णिमेच्या रात्री अग्नीसमोर उभं राहून स्वामींना सांगितलं, मला मार्ग दाखवा. 2 महिन्यात त्याला प्रमोशन मिळालं. एवढंच नाही तर याने घरातील वाद, मनातील भीती, आर्थिक अडचणी असे अनेक अनुभव भक्त सांगतात. असं का होतं? कारण त्या दिवशी आपण अग्नीसमोर उभं राहून आपल्या नकारात्मक भावनांना जाळण्याचा संकल्प करतो. स्वामींची सेवा म्हणजे फक्त अगरबत्ती नाही, ती आहे पूर्ण आत्मसमर्पण. जेव्हा तुम्ही समर्पित होता तेव्हा स्वामी कृपा ही अग्नीसारखी कार्य करते. तुमच्याकडेही असे अनुभव असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आता हुताशनी पौर्णिमेला तुम्हालाही ही सोपी प्रभावी सेवा करायची असेल तर ती कशी करावी? तर पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. स्वामींच्या फोटोसमोर फुलं अर्पण करावी. 11 वेळा ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. मनात संकल्प करावा की आज माझ्या मनातील नकारात्मकता जळू दे. संध्याकाळी होळीच्या अग्नीसमोर उभं राहावं किंवा घरीच छोटासा तुपाचा दिवा लावावा. मनातील एक वाईट सवय, भीती किंवा अडथळा मनात ठेवा आणि स्वामींसमोर प्रार्थना करा की हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझी वाईट सवय, माझी भीती आणि कामात आलेले अडथळे जळून जाऊन मला शुद्ध करा. शक्यतो स्वामींच्या फोटोसमोरच आपण घरीच तुपाचा दिवा लावावा. ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करावा. हा जप माळेवर केला तर उत्तम. त्याचवेळी होळीची थोडीशी राख कपाळाला लावावी. ही राख संरक्षण कवच मानली जाते. शेवटी स्वामींना प्रार्थना करावी की हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता जाळून टाका, मला योग्य मार्ग दाखवा. हे करताना मन शांत ठेवावं, भावनेनं आणि श्रद्धेनं करावं.
तुम्हाला याचे चमत्कारिक अनुभव नक्कीच येतील. आता चमत्कार म्हणजे नेमकं काय, तर अचानक लॉटरी लागेल का? नाही. चमत्कार म्हणजे मन शांत होईल, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल, योग्य लोक आयुष्यात येतील, अडथळे दूर होऊन सर्व कामे मार्गी लागतील. कारण जेव्हा तुमची ऊर्जा बदलते तेव्हा परिस्थितीही बदलते. आणि हुताशनी पौर्णिमा ही ऊर्जा बदलण्याची रात्र आहे. म्हणूनच हुताशनी पौर्णिमेच्या रात्री स्वामी भक्तांनी ही छोटी स्वामी सेवा आवर्जून करा. तर स्वामी भक्तांनो, त्या रात्री फक्त एक गोष्ट करा, मनापासून बोला, स्वामी माझ्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून टाका, मला योग्य मार्ग दाखवा, मी पूर्ण समर्पित आहे. श्रद्धा असेल तर अनुभव नक्कीच येतो. आणि आता छोटासा पण प्रभावी उपाय. हुताशनी पौर्णिमेच्या रात्री एका कागदावर तुमची सर्वात मोठी भीती किंवा अडचण लिहा. ती होळीच्या अग्नीत टाका किंवा घरीच तुपाच्या दिव्यामध्ये जाळा. त्याच वेळी 21 वेळा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि हे जळताना पहा आणि म्हणा, हे स्वामी, हे जळून गेलं, आता कृपा करा. हे उपाय अनेकांनी केले आणि चमत्कार हे अनुभव